नमस्कार मित्रांनो, आज आपण लेसन नंबर 10 पाहणार आहोत आणि हा लेसन नंबर 10 जो आहे, तो विशेष शाळेतील विशेष मुलांसाठी आपण स्पेशल एज्युकेशन, स्पेशल स्कूल सेटिंगवरती हा लेसन घेणार आहोत. आणि हा लेसन घेण्यापूर्वी मी विद्यार्थ्यांची करंट लेव्हल घेतली आणि करंट लेव्हल घेऊनच ठरवलं, की विद्यार्थ्यांना फुलांची ओळख हा लेसन शिकवायचा आहे. ह्यामध्ये ओळखीच्या पूर्वी ज्या स्टेप्स असतात, त्या स्टेप्सपैकी फक्त फुलांची मॅचिंग म्हणजे फुलांची जुळवणी करणे किंवा मॅचिंग करणे हा लेसन निवडलेला आहे. यामध्ये गुलाब आणि जास्वंद या 2 फुलांचीच आपल्याला मुलांना मॅचिंग करायला शिकवणार आहोत आणि त्यासाठी हा जो गट आहे तो सेकंडरी गट आहे आणि करिक्युलर ॲक्टिव्हिटी असणारे मॅचिंग फ्लॉवर्स, गुलाब आणि जास्वंद आणि करंट लेव्हलमध्ये मुलांची मी 2 गटामध्ये विभागणी केली, गट अ आणि गट ब. गट अमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची लेव्हल गट ब मधील विद्यार्थ्यांपेक्षाही चांगली असणार आहे आणि गट ब मधील विद्यार्थ्यांची लेव्हल ही गट अ मधील विद्यार्थ्यांपेक्षा थोडीशी पुअर असणार आहेत किंवा त्या मुलांची जी लेव्हल आहे ती थोडीशी कमी आहे. त्यामुळे आपण इथे दोन्ही मुलांची करंट लेव्हल लिहिलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण हा लेसन प्लॅन लिहिलेला आहे. पुढे आपण विशिष्ट उद्दिष्ट जे आपण ठरवलेलं आहे ते 30 मिनिटाच्या पाठामध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फुले जुळवण्यास सांगितले असता गट अ मधील विद्यार्थी 80% स्वतंत्रपणे फुलं जुळवून दाखवतील, तर गट ब मधील विद्यार्थी हे 50% शारीरिक आधाराच्या सहाय्याने ते फुलांची जुळवणी करून दाखवणार आहेत, असे आपण इथे उद्दिष्ट ठेवलेले आहे. वर्गरचना ही अर्धवर्तुळाकार आपण ठेवलेली आहे. त्याचबरोबर आपण मटेरियलमध्ये चार्ट्स, खरोखरचे फुलं, ओरिजिनल, फ्लॅश कार्ड्स, वर्कशीट आणि पेन्सिलचा वापर करणार आहोत. आणि इथे आपण मुलांना प्रेरणा देताना आपण मुलांना आपण शुभेच्छा देतो किंवा इतरांना आपण शुभेच्छा देतो किंवा आपल्या घरी कोण पाहुणे येतात किंवा कुठल्या प्रोग्राममध्ये कोण पाहुणे आले तर आपण त्यांना गुलाबाचे फूल आपण देऊन त्यांचे स्वागत करतो. तर त्यासाठी फुलांचा आपण वापर करतो असे सांगून मुलांना पाठासाठी आपण प्रेरित करणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष कृती करणार आहोत. ह्यामध्ये विद्यार्थी कृती आणि शिक्षक कृती असे 2 गटामध्ये आपण आपला पाठाचं लेखन आपण करणार आहोत. ह्यामध्ये शिक्षक वर्गात येऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून आनंदित वातावरण तयार करतील. सर्व विद्यार्थी काळजीपूर्वक प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रतिसाद देतील. त्यानंतर दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना प्रथम गुलाबाचे फूल जे असणारे खरोखरचे ते दाखवतील. म्हणजे आपण पाठ शिकवताना सुरुवातीला आपण ओरिजिनल वस्तूंपासून सुरुवात करावी, जेणेकरून त्याला आपण म्हणतो की कॉन्क्रीट टू अब्स्ट्रॅक्ट. म्हणजेच विद्यार्थ्यांना ओरिजिनल फुलं दाखवून नंतर त्या फुलांचे वर्ण, त्या फुलाचा रंग, त्या फुलाचा वास वगैरे आपण दाखवून झाल्यानंतर आता आपण मुलांना फ्लॅश कार्ड्स आणि चार्टचा वापर पुढे आपण करणार आहोत. आणि प्रथम शिक्षक जे आहेत ते मुलांना फ्लॅश कार्डच्या सहाय्याने गुलाबाच्या फुलाची जुळवणी करून दाखवतील. इथे आपण पाहत असाल तर स्टेप 7मध्ये आपण बघितलं आहे की गुलाबाचं फूल आणि गुलाबाच्या फुलाची 2 चित्र एकमेकांना आपण ज्यावेळेला जुळवून दाखवले तर ते विद्यार्थ्यांना समजणार आहे की हे दोन्ही फूल कसे सारखे आहेत आणि का आपण त्यांचं वेगळं आपण जुळवणी करतो. तर ह्या इथे स्पष्टपणे शिक्षक विद्यार्थ्यांना कृती करून दाखवणार आहेत. त्यानंतर प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना सिंगल मॅचिंगनंतर डबल मॅचिंगमध्ये 2 गुलाबाची फुलं आणि 1 जास्वंदीचं फूल, त्यामध्ये गुलाबाच्या फुलाला मॅच करणं हे करून दाखवतील आणि विद्यार्थ्यांनाही करण्यास सांगतील. त्यानंतर मल्टिपल जुळवणी करून दाखवतील. त्यामध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना 3 वेगळे फुलं म्हणजे त्यामध्ये झेंडू, जास्वंद आणि गुलाब हे 3 फुलं असतील. त्यातून गुलाबाचं फूल गुलाबाच्या फुलाला कसं मॅचिंग करून दाखवायचं, तर ही तिसरी स्टेप्स विद्यार्थ्यांना करून दाखवतील. ह्याच पद्धतीने प्रशिक्षणार्थी शिक्षक जास्वंदीच्या फुलाचे सुद्धा सिंगल मॅचिंग, डबल मॅचिंग आणि मल्टिपल चॉईस मॅचिंग विद्यार्थ्यांना करून दाखवतील आणि स्टेप बाय स्टेप विद्यार्थ्यांना करण्यासही सांगतील. म्हणजे प्रथम शिक्षक विद्यार्थ्यांना करून दाखवतील आणि त्याच्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना फ्लॅशकार्ड देऊन करण्यास सांगतील, कृती करण्यास सांगतील आणि योग्य तिथे योग्य तो आधारही देतील. हळूहळू शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण वाढवतील, सराव वाढवतील आणि हळूहळू जो दिलेला जो काही आधार आहे, शाब्दिक आधार, शारीरिक आधार किंवा मॉडेलिंग आधार, हा तो हळूहळू कमीसुद्धा करणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्या योग्य त्या कृतीला प्रशिक्षणार्थी शिक्षक प्रतिसादही देणार आहेत, शाबासकी देणार आहेत, व्हेरी गुड, छान, शाबास अशा प्रकारचं सुद्धा मध्ये-मध्ये आपण पाठामध्ये लेखन करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना सूचना सोप्या पद्धतीने आपण सांगणार आहोत करण्यास. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना ज्यावेळेला आपण कोणतीही गोष्ट शिकवतो त्यावेळेला
ओळखायला असेल तर सगळ्यात पहिले त्यामध्ये सॉर्टिंग, मॅचिंग आणि आयडेंटिफिकेशन अशा प्रकारच्या स्टेप्स असतात. त्यापैकी आपण एकच स्टेप इथे विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली आहे पाठामध्ये, ती म्हणजे फुलांची जुळवणी. म्हणजे सिंगल मॅचिंग, डबल मॅचिंग आणि मल्टिपल चॉईस मॅचिंग. तर अशा प्रकारे आपण मुलांना ह्या स्टेपनी आपण ज्यावेळेला शिकवतो, त्यावेळेला मुलांना त्या 2 गोष्टींमधला फरक कळतो. 2 गोष्टी कशा सारख्या आहेत, त्यांची आपण जुळवणी कशी करतो. 2 ऑब्जेक्टमधून योग्य तो ऑब्जेक्ट कसा आपण जुळवायचा किंवा मल्टिपल ऑब्जेक्टमधून योग्य तो ऑब्जेक्ट आपण कसा जुळवायचा, ह्या ज्या आपण विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवतो आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजणे सोपे जाते. रिइन्फोर्समेंटमध्ये विद्यार्थ्यांना आपण व्हेरी गुड, शाबास, छान अशा प्रकारे आपण मुलांना प्रबोधनसुद्धा मध्ये-मध्ये देतो, जेणेकरून विद्यार्थी पाठासाठी प्रेरित होतील, प्रोत्साहित होतील आणि योग्य ती प्रतिक्रिया वारंवार शिक्षकांना देत राहतील. शेवटी आपण पाठाच्या शेवटी आपल्याला पाठ घेताना जे काही अडचणी आल्या किंवा आपल्याला पाठामध्ये विद्यार्थ्यांकडून कशाप्रकारे प्रतिसाद मिळाला, या संदर्भात एकंदरीत आपला अनुभव जो आहे, तो अनुभव आपण इथे लिहायचा असतो. त्याला आपण म्हणतो सेल्फ इव्हॅल्युएशन आणि सेल्फ इव्हॅल्युएशन नंतर मग सुपरविजन किंवा सुपरवायझर रिमार्क्स असतो. त्यामध्ये जो सुपरवायझर आपला लेसन चे ऑब्झर्वेशन करतो, तो पाठामध्ये लिहितो, की तुमचा पाठ कसा झाला, तुम्ही पाठामध्ये कुठे-कुठे चुकलात किंवा तुम्हाला पाठामध्ये कुठे तुमची गडबड झाली, याबद्दल ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पॉईंट तुमच्या पाठासंदर्भात लिहितात, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सुधारणा करण्यासाठी वाव मिळतो. तर एकंदरीत ह्या पाठामध्ये गुड असा शेरा मिळाला.